अशी कथा सांगितली. परीक्षिती विचारतायत, सुखदेव उत्तर देत आहेत. त्याच्यानंतर परीक्षितीने प्रश्न विचारला की गंगेची उत्पत्तीबद्दल सांगा, जिला भागीरथी म्हणतात, जिला भगवतपदी म्हणतात. वामन अवतारामध्ये ज्या वेळेला स्वर्ग व्यापण्यासाठी भगवंतांनी आपला डावा पाय उचलला आणि डाव्या पायाचं नख वामनांच्या लागलं कुठे, ब्रह्मांडाला, आणि तिथे नख लागलं आणि छिद्र पडलं. त्या छिद्रातून एक भगवती, म्हणून तिला अच्युत पदच्युता म्हणतात, अच्युताच्या पदातून च्युत झालेली, आणि ती विष्णू पदावर गेली. विष्णुपद म्हणजे जिथं ध्रुव आहे तिथं यायला तिला हजारो वर्ष लागली. म्हणजे ते विष्णुपद किती लांब आहे काल तुम्हाला हिशोब सांगितला, गुणिले 10 आठवतं का? तिथून ती विष्णुपदी तिथे आली आणि तिथे आल्यानंतर तिथे 4 मार्ग झाले. एक पूर्वाभिमुख, एक पश्चिमाभिमुख, एक उत्तराभिमुख, एक दक्षिणाभिमुख. पूर्वाभिमुखी झाली तिचं नाव सीता आहे. पश्चिमाभिमुख झाली तिचं नाव चक्षु असं आहे. उत्तराभिमुख झाली तिचं नाव भद्रा असं आहे. ती उत्तर पूर्व खंडातून गेली. पूर्वेतून गेली ती भद्राश्व खंडामध्ये गेली, गंधमादन पर्वतात. पश्चिमेमध्ये गेली ती केतुमाल खंडामध्ये गेली, वेगवेगळे खंड आहेत, नवखंड पृथ्वी त्याच्यात. आणि दक्षिणामध्ये गेली ती अलकनंदा नावाची, ही भारतामध्ये हिमालयात आली, आणि हिमालयातून ती पुढे आली, तरी परंतु ती तिथून पुढे आली नव्हती. ती कोण धारण करणार असा ज्यावेळेला प्रश्न निर्माण झाला. प्रयत्न कोणी केला? भगीरथाने. भगीरथांच्या आधी सगर पुत्र ते होते. सगर म्हणजे सगरांचे जे पिता होते, त्यांच्या वेळेला सगरांचा जन्म व्हायच्या आधी सगरांची आईच्या पोटात ज्या वेळेला हा पुत्र होता, त्यावेळेला तिच्या सवतीनं म्हणजे सगरांच्या आईच्या सवतीनी, सावत्र आईने त्याला विष घातलं तिला, आणि विष घातलं तरी तो मुलगा मेला नाही. विषासहित जन्माला म्हणून सगर, गर म्हणजे विष, विषासहित आला म्हणून सगर. त्या सगराचे पुत्र होते की नाही, त्यावेळेला अश्व सोडला होता. तो अश्व सोडून आणण्यासाठी ते गेले होते, आणि तो अश्व एका मुनींच्या आश्रमामध्ये आहे असं त्यांना कोणीतरी सांगितलं. ते मुनी तिथं बसले होते, ते कपिल मुनी होते, आणि त्याने म्हणाले जमिनीच्या खाली अश्व दळवलाय म्हणून सांगितलं, म्हणून यांनी जमीन खणली आणि ते बघितलं. त्यामुळे त्यांना खूप राग आला कपिल मुनी. त्यांनी डोळे उघडले आणि बघितलं सगळे जळून गेले. मग ह्या सगर पुत्रांचा उद्धार आता व्हायला हवा ना, आता कसा होईल म्हणून त्यावेळेला त्यांच्या पित्यानं विचारलं. त्यावेळी सांगितलं की या सगर पुत्रांचा जर उद्धार व्हायचा असेल तर त्याच्यासाठी म्हणाले गंगा आणली पाहिजे, अच्युत पदच्युता. मग ती आणण्यासाठी 3 पिढ्या प्रयत्न केले, अंशुमनानं प्रयत्न केले, असमंजसानं प्रयत्न केले, आणि त्याच्यानंतर भगीरथ आणि दिलीप मध्ये आहे, पुन्हा दिलीप, राजा दिलीप, आणि त्यांनी प्रयत्न केले. आणि मग भगीरथानं प्रयत्न करून त्यांनी ही गंगेला प्रसन्न करून घेतलं. गंगेनं सांगितलं मी येईन, परंतु मी अशा प्रपातन, अशा झंझावातासारखी मी येणार आहे, माझा जोर कोण सहन करेल? मी म्हणाले एकदम आले की पाताळातच जाईन, माझा जोर सहन करून करणार. मग म्हणाले भगवान भोलेनाथांना म्हणाले विनंती करा. मग त्यांना विनंती केली आणि ते तयारच असतात. जगतावर कोणतं संकट आलं की पहिल्यांदा पुढे असतात, त्यांना महादेव म्हणतात. म्हणून शंकर होती किती शंकरा, शं म्हणजे कल्याण, जो कल्याण करतो तो शंकर आहे. म्हणून विष्णू सुद्धा शंकर आहे, तो कल्याण करतो ना, मग तो शंकर. जो जो कल्याण करतो शंकर. तुम्ही आता इथे कथेला बसलेला तुम्ही सगळे शंकर आहात का? आपण काही चांगल्या गोष्टीसाठी समर्पित आहोत. जो कल्याणाच्या मार्गामध्ये मार्गस्थ आहे तो प्रत्येक जण शंकर आहे. म्हणून शंकर होती इति शंकरा. हलाहल प्रश्न करायच्या प्रसंगाला पहिल्यांदा शंकर पुढे, तो प्रसंग आपण बघणार आहोत, नाहीतर आता उल्लेख झालेला आहे, तो शक्य झालं तर बघणार आहोत. म्हणून ती जी गंगा आहे ना, ती आपल्या डोक्यावर धारण करायला त्यांनी कबूल केला. डोक्यातून नंतर तो प्रवाह थोडा जोर कमी होऊन मग ती गंगा पुढे प्रवाहित झाली. म्हणून आपण म्हणतो भाडी मीरवी चंद्रपूर, भाडी मीरवी चंद्रपूर, गंगा विलसे मस्तकावर, गंगा विलसे मस्तकावर, भाडी मीरवी चंद्रपूर, भाडी मीरवी चंद्रपूर, भाडी मीरवी चंद्रपूर, भाडी मीरवी नागकुंडल
क्षणभर थांबलो होतो. म्हणजे महादेवांचं गाणं म्हणायचं माहित होतं तो कुठचं, ज्याच्यात गंगा असली पाहिजे. गंगा विलसे मस्तकावर, ते मला सांगायचं कुठचं म्हणावं, गंगा आपल्याला म्हणायला नको म्हणून क्षणभर थांब. नंतर परीक्षितीने विचारले प्रश्न की विविध खंड आहेत त्यांच्याबद्दल काही सांगा. मग इलावृत्त खंडामध्ये सांगितले. इलावृत्त खंड आहे त्याच्यामध्ये शंकर देवता आहे आणि फक्त शंकर एकच पुरुष आहे आणि बाकी कोणीही तिथे पुरुष नाही. म्हणजे तुम्ही म्हणणार असं कसं, कोणी आला तर स्त्री होते, स्त्री होते असं शंकरांची किमयात तिथे आहे, त्याला म्हणतात इलावृत्त. नंतर भद्राश्व खंड आहे. त्या भद्राश्व खंडामध्ये हयग्रीव नावाची देवता आहे. हयग्रीव म्हणजे ग्रीव म्हणजे मान, हय म्हणजे घोडा, घोड्याचं गुण काय असा देव आहे तो महाविष्णू आहे. श्री देवी भागवतामध्ये ती कथा आहे, श्रीमद भागवतात नाही. आणि आता वेळ नाही तर ती सांगणार असं. नंतर हरिवर्ष खंड सांगितलं, त्याच्यामध्ये देवता नरसिंह देवता आहे आणि तिथं प्रल्हाद भक्ती करतात. आज त्यांची कथा आहे. केतुमाल खंड ती सांगून आपण थांबणार आहोत. केतुमाल खंडामध्ये मत्स्य देवता आहे जो भगवंतांचा दशावतारातला पहिला अवतार आहे, मत्स्य अवतार. आणि मनु ही तिने उपासना करते आणि तिथला मंत्र आहे ओम नमो भगवते मुख्यतमाय नमस्सत्वाय प्राणायोनसे सहसेवलाय महामत्स्याय नमः. प्रत्येकातले मंत्र आहेत, सगळे म्हणत नाही, एक दोन म्हणत कारण तेवढा वेळ नाही. नंतर हिरण्मय खंड नावाचा खंड आहे. तिथं अर्यमा नावाची देवता आहे. आपण जे श्राद्ध वगैरे करतो त्याच्यामध्ये प्रेत योनीमध्ये असताना यमदेवता आहे. त्याच्यानंतर मग म्हणजे प्रेत असेपर्यंत यमदेवता आहे. त्याच्यानंतर पहिलं वर्ष श्राद्ध होईपर्यंत अर्यमा देव आणि त्याच्यानंतर मग इंद्रदेव आणि त्याच्याप्रमाणे मग ते विश्वेदेव असं. हिरण्मय खंड आहे त्याच्यामध्ये अर्यमा हे उपासना करतायत. आणि कूर्मदेव म्हणजे कासव जो आहे, म्हणजे मत्स्य आणि कूर्म दुसरा अवतार जो भगवंताचा आहे तो अवतार जो आहे त्यांची उपासना हिरण्मय खंडामध्ये. उत्तर कुरु खंडामध्ये वराह अवतार म्हणजे वराह भगवान आहेत आणि भूदेवी तिथे उपासना करते. ओम नमो भगवते मंत्र तत्वालिंगाय यज्ञक्रतवे महावरा वयावयाय महापुरुषाय नमः कर्म शुक्लाय त्रिगुणाय नमो नमः. अशा प्रकारे मंत्र म्हणून उपासना केली. नंतर भरतखंडाचं वर्णन केलं. भरतखंडातली प्रधान देवता राम आहे म्हणून भागवतामध्ये रामाला जास्त वेटेज आहे. जरा थोडं तासभर उद्या रामायण सांगायला, कारण राम हा एक छान कालपरवा पोस्ट आली म्हणजे मोबाईल काय एकदम वाईटच नाही. तर ते वारकरी रामकृष्ण हरी का म्हणतात त्याच्यावर एकाने विवेचन केलं होतं. रामकृष्ण हरी का, तर रामासारखा आपला आचार असावा म्हणून पहिल्यांदा राम. कृष्णासारखा आपला विचार असायला, आचार नाही. रामासारखा आचार, कृष्णासारखा विचार आणि मुखात नाव हरीचं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण. हो. आणि किमपुरुष खंडामध्ये आपल्या या भरतखंडामध्ये राम देवता आहे आणि हनुमान त्या रामाची उपासना करते. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानररूपं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अशा प्रकारे सगळ्या क्षेत्रातली सगळ्या द्वीपातली उपासना सांगितली. जम्बूद्वीपातली सांगितली. त्या जम्बूद्वीपाच्या वरती क्षारसमुद्र आहे. मग प्रियव्रताचा पुत्र इध्वज्जीव यानं प्रियव्रतानं मी तुम्हाला सांगितलं की सप्त खंड निर्माण केले आणि सप्त समुद्र निर्माण केले आणि त्या 7 खंडाचे अधिपती आपल्या 7 मुलांना त्यांनी केले. आणि पुढे लोकालोक पर्वताचं वर्णन, खगोलाची रचना, भूगोलाची रचना ही सगळी त्यांनी सांगितली. ग्रहांची गती कशी आहे ही ग्रहांची सगळी गती आता विज्ञानातही सिद्ध झालेली आहे. सूर्य कसा फिरतो, चंद्र कसा फिरतो, गुरु कसा फिरतो, बुध कसा फिरतो, त्याची परिभ्रमणाची कक्षा किती आहे, किती किलोमीटर एकमेकापासून, योजना आहे ते तुम्ही ट्रान्सफर करा तसं मिळेल. हे सगळं सांगितलं. राहू म्हणजे काय हे सांगितलं. तर प्रत्यक्ष तुम्हाला दृश्यमान होत नाही असं सांगितलेलं आहे. पण आपल्याला माहित आहे ज्यावेळेला ग्रहण होतं त्यावेळेला राहू चंद्र सूर्याला ग्रासतो. म्हणजे का, ते पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या एका विशिष्ट पोझिशनमुळं अशी निर्माण होती परिस्थिती की त्यामुळं त्या चंद्रावर किंवा पृथ्वीवर त्यावेळेला सावली पडते. म्हणून ते भासमान नसणारे परंतु असणारे असे ग्रह राहू ते सुद्धा भागवतात सांगितले. त्याच्यानंतर पाताल रचना सांगितली. आता पाताळ म्हणजे काही जणांचा असा समज झालेला आहे आणि मला सुद्धा खूप जणांनी विचारलं, इतकी भक्ती केली बलीनं आणि देव असा कसा अन्यायी त्यानं त्या बलीला पाताळात काढला.
लोकांना पाताळ म्हणजे नरक असं वाटतं, तसं नाही. पाताळामध्ये कसल्या प्रकारचे रोग नाही, कसल्या प्रकारची चिंता नाही, कसल्या प्रकारचे कोरोना नाही, अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक ताप नाही. तो सुतलाच त्याला पाठवलाय बलीला. तिथं कसल्या सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य तिथं आहे. म्हणजे पाताळ वाईट म्हणून कोणी तुम्हाला सांगितलं? सुतलाच आहे तो. आणि सप्त पाताल आहे. आणि भगवंताचं शरीर आहे ना, त्याच्या कमरेच्या खाली सप्त पाताल आहेत. अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताल. आणि कमरेपासून वर भू भुवा स्वाहा महाम जनाम तपाम सत्यम, हे भगवंताचं चतुर्दश भुवनांकित शरीर असं आहे. मग याच्यामध्ये पाताल म्हणजे वाईट कोणी सांगितलं? पातालामध्ये श्रीविका पुत्र राहू, सूर्याच्या खाली 10,000 योजना आहे. सूर्याचा विस्तार 10,000 योजना, चंद्राचा विस्तार 12,000 योजना, राहूचा विस्तार 13,000 योजना. राहू अमावस्येला पौर्णिमेला चंद्र सूर्यावर धावून येतो, त्याच्या संरक्षणार्थ देवानं सुदर्शन पाठवलेलं आहे. हे सुदर्शन सुद्धा म्हणजे प्रतिकात्मक आहे. राहू किती खाली आहे, सिद्धचारण कुठे आहे, विद्याधर कुठे आहे, यक्ष राक्ष पिशाच प्रेत, या सगळ्याबद्दलची माहिती सांगितली. अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताल, याच्यातले स्वामी कोण आहेत? अतलामध्ये मयपुत्र बल आहे, 96 प्रकारच्या माया. त्याच्यानंतर वितलामध्ये फाटकेश्वर शंकर आहे. शंकर वितलात जाऊन राहिलेले आहेत, एका विशिष्ट अवस्थेमध्ये समाधीच्या तिथे असतात, एरवी कैलासातही असतात. फाटकेश्वर शंकर म्हणतात. पार्वती तिथे आहे शंकर. आणि तिथल्या महादेवांच्या वीर्याचं सोनं होतं असं सांगितलेलं आहे. सुतलामध्ये बली आहे आणि त्या बलीच्या संरक्षणार्थ भगवान नारायण आहे. तलातलामध्ये मयासूर आहे. महातलामध्ये कद्रुपुत्र आहे. कद्रुपुत्र साप आहे. आणि विधी त्याचे पुत्र गरुड. ही कथा आपली दशावतारी लोक वगैरे लावतात. आणि आता छान बघे गरुड वगैरे करतात ना पंखाला, कुंडली खबरदार बरं की नाही. रसातलामध्ये नागराज आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, अनंतम वासुकी शेषम पद्मनाभं च कम्बलम धृतराष्ट्र शंखपालम तक्षकम कालियं तथा. या नवनागांचं स्मरण करावं असं सांगितलं. अनंत रूपाचं वर्णन आहे. आता फार महत्वाचा विषय, नरकांचं वर्णन. असं माझा आवाज पोचतोय? नरकांचं वर्णन केलेलं आहे. काय कर्म केल्यानंतर काय गती प्राप्त होते, हे नरक किती आहे आणि तिथं काय काय फळ मिळतं. विशेष करून एखाद्या व्यक्तीचं निधन झालं की त्या दिवसामध्ये, म्हणजे अशौच आपल्याला असतं, सुत एकदम सोबत सांगायचं, तर त्या काळामध्ये गरुड पुराण वाचायची प्रथा आहे. यांना आम्ही सुद्धा वाचून घेतलं. तर यावेळी आमचे भाऊ गेले, त्यावेळेला आम्ही त्यांच्या दिवसात गरुड पुराण, आणि आमची सगळ्या घरच्या मंडळी बसून ते कुठच्या कर्माला कुठची दिशा आहे. आपण देह जे कर्म करतो ते आत्मा बघितो नंतर. सत्यनारायणाच्या आरतीतलं आहे, देह करी जे जे काही आत्मा बघितो नंतर, जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हे भागवतच आहे, भागवताचं सार आहे. कळले? म्हणून भोग वेगवेगळे आहेत. हे कशामुळे प्राप्त होतं? तो शुकदेव सांगतात, जे आपले त्रिगुण आहेत, सत्व रज आणि तम, जसे आपण कर्म करू ना तशा गती आपल्याला प्राप्त. आपण तामसिक कर्म केली तर आपल्याला वाईट गती, आपण राजस कर्म केली तर आपल्याला मध्यम गती, आणि आपण सात्विक कर्म केली तर आपल्याला त्याच्यापेक्षा चांगली गती चांद्रया. आणि आपण पुण्यही नाही आणि पापही नाही अशी जर अवस्था असेल तर आपल्याला अपुनर्भव दर्शनम. तुम्ही पुण्य केलं ना तरी जन्म आहे हा परत. काय म्हणाल मी? पुण्यवान तुम्ही असला तर पुनर्जन्म आहे तुम्हाला. चांगला घरा, सुखाचा जन्म, सगळी सुख तुमच्या पायाची, परंतु तुम्हाला मुक्ती नाही. पुण्यही संपलं पाहिजे, पापही संपलं पाहिजे, त्यावेळेला मुक्ती. पुण्य तुम्ही संपादन केलं तुम्हाला स्वर्गात पाठवणार, तिथं पुण्य भोगलं संपलं की खाली पाठवणार. पण तुम्ही पुण्य नाही पाप, म्हणजे पुण्य पापाच्या कल्पनेच्या पुढे तुम्ही गेला, नाही पुण्याची बोधणी नाही पापाची टोचणी, जिणे गंगा वाचे, असं जीवन झालं की आपण मुक्त अवस्थेला बसतो. मग पुढे विचारताय, राजा विचारताय नरक कोणते आहे? हे नरक पृथ्वीवर आहे की अंतराळात आहे, कुठे आहे? आणि किती आहे, एकंदर किती आहे? तर नरकांची योजना सांगितली. दक्षिणेमध्ये जमिनीखाली पाण्यावर अग्निश्वात नावाचे पितृगण उपासना करताय. यम तिथे शिक्षा करायला देतो. प्राणी ज्या वेळेला निवड करतो त्यावेळेला त्याचं स्थूल देह करतो, आणि मनामध्ये ज्या वासना असतात त्याच्यामुळे त्याला सूक्ष्म देह प्राप्त. तो सूक्ष्म देह प्राप्त झाल्यानंतर हे मनामुळे सगळं करतो. तो सूक्ष्म देह प्राप्त झाल्यानंतर 99,000 योजने इतक्या लांब असलेल्या यमाच्या नगरीमध्ये या जीवाला नेलं जातं, आणि त्या जीवाला तिथं यातना दिल्या जातात. ह्या यातना नको असं वाटतं त्या प्राण्याला. यातना नको असं वाटतं. इतक्या यातना दिल्या.
आता हे नरक किती आहे तर प्रमुख नरक म्हणाले 21 आहे आणि त्याशिवाय म्हणाले आणखी 7 आहे. सगळे 28 नरक आहे. नावं तुम्हाला वाचून दाखवतो. तामिश्र, अंधतामिश्र, रवरव, महारवरव, कुंभिपाक, कालसूत्र, अशिपत्रवन, सुकरमुख, अंधमुख, कृमिभोजन, सौंदंश, तप्तसूर्मी, वज्रकंटक, शार्मली, वैतरणी, पुयोद, प्राणरोध, विषसन, लालाभक्ष, सारमेयादन, अविधी, अयःपान 21 आणि 7 ऍडिशनल आणखी आहे. म्हणजे आणि काही जण असतात ना ते याच्यामध्ये बसणार नाही अशी कर्म करतात आणि आम्ही त्यातून सुटू म्हणतात तर त्यांनाही तरतूद आहे. बरं काय करू काय बसवला यमधर्मांवर क्षारकर्दन, रोक्षोपण भोजन, शूलक्रोध, दंडशुक, अवटा निरोधन, पर्यावर्तन आणि शुचिमुख अशा प्रकारचा 28 नरक आहे. आता त्याचा जरा डिटेल आहे. कुठच्या कर्मासाठी पुढचा नरक प्राप्त होतो हे सांगितलं. अन्न पाण्याविना कळलं की नाही. तिथं तामिश्र नरकामध्ये अन्न पाण्याविना मध्ये माणसाला ठेवलं जातं. आता थोडं पाणी पितो. दुसऱ्याचं धन लुबाडणारे जे असतात, दुसऱ्याची पत्नी लुबाडणारे असतात, चोरी करून किडनॅपिंग वगैरे करणारे असतात, मुलांचं अपहरण करणारे असतात आणि त्यांना तामिश्र नावाच्या नरकामध्ये अन्न पाण्याविना तडफडावं लागतं. मारहाण केली जाते. आत इतकी भीती दाखवली जाते ती असे आवाज केले जातात. अशा प्रकारच्या तुम्हाला शिक्षा दिल्या जातात की प्रत्यक्ष तुम्ही देहानं भोगायला नको, भीतीनंच माणसाची गाळ मोडावी अशा प्रकारे शिक्षा केली जाते. दुसऱ्याची फसवणूक करणाऱ्याला आणि दुसऱ्याच्या पत्नीला अपहरण करून आणणाऱ्याला कळलं की अंधकामिश्र नरकात घेऊन ठेवलं जातं. आणि अंधकामिश्र नरकात का अंध का म्हटलेलं आहे तिथं तुमचे डोळे फोडले जातात, दृष्टी नष्ट केली आणि हाल तिथं केले जातात. खूप तपशील आहे पण मी थोडक्यात सांगतोय. रवरव नरक हा का रुरू नावाचे किडे असतात. रुरू नावाचे ते त्या नरकात चावतात म्हणून त्याला रवरव नरक. आणि हे इतके भयंकर किडे असतात की एक समजा तुम्हाला इंगळी समजा तुम्हाला चावली. इंगळी म्हणजे मोठा विंचू म्हणजे केवढा तुझ्या एवढा कुंडली एकनाथाची कळण्याचा म्हणत नाही. फार छान बरोबर आहे पण वेळ नाही कळत नाही. अशा प्रकारे हे एकदम 100 इंगळ्या चावल्यानंतर काय वेदना होती इतक्या वेदना एक किडा चावल्यानंतर होईल अशा प्रकारचे हे रुरू नावाचे किडे असतात. हे रुरू नावाचे किडे चावतात. कुणाला चावतात? स्वसुखासाठी स्वकीयाशी जो द्रोह करतो, आपल्या भावाची इस्टेट भडक करतो. कळत नाही. म्हातारपणामध्ये ज्यांची इस्टेट आपण वापरतो सुख भोगतो त्या वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतो. त्यांना अशा प्रकारे रवरव आणि ते जरा जास्त जर त्रास करतो तर महारवरव आणि जरा मोठे केले अशा प्रकारची छळ. मग पशु पक्ष्यांना जिवंत शिजवणारा जो असतो, काही जण ती कोंबडी घेतात आणि एकदम गरम पाण्यात बुडवतात आणि मग त्यांना कुंभीपाक नरकात जावं लागतं आणि त्यांना तीच शिक्षा होती. तापलेल्या सळसळीत तेलामध्ये त्यांना बुडवलं अशा प्रकारचे. कालसूत्र नावाचा पितरांना आणि ब्राह्मणांना आणि वेदांची जो निंदा करतो त्याला कालसूत्र नावाच्या नरकामध्ये ठेवतात. आपल्या वेद धर्म जो टाकतो, आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार जो वागत नाही त्याला अशी पत्रवन नरकात ठेवतो. निरपराधांना जो छळतो, निरपराधांना छळतो म्हणजे काही जण आपल्या मुलांना सुद्धा निरपराध असताना करतात. त्यांना सुद्धा निरपराध म्हणजे काय शिक्षा झालेले ते असं नव्हे, ज्याचा काही अपराध नसताना टॉर्चर करतात असे असतात. त्यांना सुकरमुख नावाच्या नरकामध्ये पाठवतात. आणि अशा सगळं सांगत नाही म्हणजे पशुशी कामाचार करणाऱ्यांना कपट शालमध्ये नरकामध्ये ठेवतात. अधर्माने राज्य करणारे राज्यकर्ते असतात. म्हणजे ते पंचायतीपासून ते सीएम पर्यंत सगळं आहे. कुठे छोटे मोठे राज्य अधर्मानंतर करते तर वैतरणी नावाच्या नदीतून त्यांना वाहत गेले असताना अतिशय यातना त्यांना दिल्या. हे आचार भ्रष्ट असतात. त्यांना स्वतःची विष्ठा खायला लागतात. परस्त्री मुखामध्ये मैथून करणारे असतात. त्यांना कसं तरी तपान करायला. विषप्रयोग करणारे असतात. त्यांना 720 यमदूत एका वेळेला त्यांची चाली घे. खोटी साक्ष देणारे आहेत त्यांना कड्यावरून खाली ढकलतात. कळलं की नाही. मोठ्यांचा अपमान करतात त्यांना क्षार करतात नरकामध्ये घालतात. सापाप्रमाणे वागणूक दुसऱ्यांना देतात त्याला क्षार करतात. शरीराला चटके देतात. असं जी की पाप आपण करतो ती तशा प्रकारे आपल्याला भोगावी लागतात. आता पुढे म्हणाले खूप घाबरले हो, प्रत्येकाला घाबरायला होता. पण प्रत्येकाला म्हणजे आपण आतापर्यंत कसे वागलो हे जर विचार केला ना, कोणी सांगायला मी काल म्हणत गेलो ना, आता ते म्हणत नाही, फक्त उल्लेख करतो. कुणी न येथे भला चांगला, कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला जग हे बंदी. जशा तरीके वाजवतात. युद्ध
युद्ध चालू आहे त्यावेळेला गाणं कोणी उद्योग काही बंदी आहे त्यांना काय धुमाळी मिळायची झाली. अशा प्रकारे म्हणून तुम्हाला इंग्रजीत वाक्य सुद्धा सांगितलं, ऑल मेन आर स्कॉन्ड्रल अनलेस अँड अदरवाइज प्रूव्ड. म्हणजे काही ठराविक अपवाद सोडले तर सगळी माणसं पतितच असतात. पापोहम पाप कर्माहम पाप आत्मा पाप संभवा अशा प्रकारची परिस्थिती आहे. प्रत्येक जणांना जरा आपला जरा दुसऱ्याला काय माहिती असतं, प्रत्येकाला स्वतःला माहिती असतं आतापर्यंत आपण कसे वागलो. मग आता सगळेजण घाबरतात, अरे आता वागलो ते वागलो, आता मला उपलब्धी झाली, आता यातून सुटायला काही उपाय नाही का, हा मला असं भोगावं लागणार. घाबरलेच थोडे. आणि जो घाबरण्यासारखं वाटलं ना तर काही घालतो. असे कितीतरी आपल्याला आपल्याकडून झाले, माझ्याकडून झालेले आहे. काही नाही काहीतरी त्यांच्याकडून चूक तू हरी जीवन असं म्हणतात. मग ते चुकवायचा काही उपाय आहे का? तो उपाय काय आहे? अजामेळाचा अर्थ आहे. अजामेळा पापराशी अजामेळा पापराशी नामे गेला. हा अजामेळा मुळा कौशिक गोत्रोत्पन्न ब्राह्मण, अतिशय आचारशील, अतिशय विचारशील, वेदविद्या विचारक, संहिता ब्राह्मण, दशग्रंथी ब्राह्मण, उत्तम प्रकारचा आचार सांभाळणारा ब्राह्मण, वडिलांची चांगली सेवा करायची. आणि वडिलांच्यासाठी संविधा आणायला एकदा गेला. आणि तो गेला असताना एका सरोवरामध्ये क्रीडा करताना एका स्त्रीला आणि एका पुरुषाला त्यांनी बघितलं. म्हणजे ते स्त्रीचं लावण्य अलौकिक होतं. आणि त्याचं मन तिकडे गेलं. कारण तुम्हाला मी म्हणून दाखवले आहे, मन हे ओवी, मन हे ओढाळ गुरु परधन परकामी करिता, यास्तव विवेक पाशी अंगी कंठी वैराग्य काष्ट बाळावी. नको असताना त्याचं मन तिकडे गेलं आणि हा तिच्याकडे गेला. तिनं सांगितलं की आपला नवरा जो आहे ना, नवऱ्याबरोबर क्रीडा करू शकतो. असं एका तिला भागवताला काय कार्याकडून मिळतं. मुळात भागवतात हे नाही, परंतु ते मला जरा पटलं म्हणून तशी गोष्ट तुम्हाला सांगतो की त्याने काय सांगितलं, हा इतका आचारशील असणार आहे, एकदम असा भ्रष्ट कसं होईल. तर तिनं सांगितलं की आपला नवरा मध्यमी आहे आणि आपल्याला संसारामध्ये खूप दुःख आहे, तुम्ही काहीतरी कृपा करा, तुम्ही ब्राह्मण आहात, तुमच्या घरी मला काम द्या. बघा कशी शेवली. म्हणजे मुखम पद्मदलाकारम वाचा चंदन शीतला हृदयम क्रोधसंयुक्तम त्रिविधम धूर्तलक्षणा. धूर्त होती, गोड गोड बोलली. आणि ह्याला पहिलं केलं. त्यांनी सांगितलं आमच्याकडे खूप काम आहे, आमच्याकडे खूप कामाला आहे, पण काय पडेल ते काम करावं. ते म्हणाले पडेल ते काम असं म्हणून आली. तिला घरातली सगळी कामं करायला लागली, झाडलोट करायची वगैरे सगळी कामं करायला. आणि एक दिवस कळत नाही, यांची पत्नी घरामध्ये नव्हती. त्यावेळेला हिनं कळत नाही दार बंद करून घेतलं आणि सांगितलं की मला तुमच्याकडून इच्छा प्रकट केली. पती पत्नी सुख आपण नको होऊया. ते म्हणाले हे काय, मी म्हणाले विवाहित आहे, मला हे मान्य नाही, तुला कामासाठी नाही आला, म्हणजे तू हे माहिती काय म्हणतो. ती म्हणाली मी ओरड करणार, मी माझ्यावर तुझ्यावरती कपडे फाडून टाकणार, ओरड करणार. तू मला म्हणाले अधपत्नी तुम्ही झाला तसं व्हावं लागेल, काय ते बोला. म्हणजे एक प्रकारे काय केलं सांगा, ब्लॅकमेलिंग केलं. नाही लागेल त्याने तिला स्वीकारलं आणि मग तिच्या पहिल्यात गेली. मग आता एकदम पतित झाले आणि घर सोडलं, घरामध्ये पत्नीला सोडलं, तिच्या घरात जाऊन राहिलं. असं हे पुढचं भागवत आहे. तिथं झाल्यानंतर तिथं त्यांना 10 मुलं झाली. ते सगळं सांगत नाही आता कथा बोलल्या. आणि सगळ्यात छोटा मुलगा होता, त्याला नारायण नाव ठेवलं. आणि तो आईचा पण लागला, यांचा पण लागला. नारायण इकडे ये, नारायण इकडे ये. तर तिकडे नारायण खेळत होता तिकडे. अरे नारायण कुठे गेला, पत्नीला विचार. आता म्हातारा 80 वर्षाच्या जवळ वय आला. नारायण कुठे गेला, नारायण तिथे खेळतो आहे का. अरे बाळा इकडे ये, नारायण कुठे गेला ते. अरे किती वेळा नारायण 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 नारायण.
काय झालं म्हणजे एक दिवस त्यांचा मृत्यूकाळ जवळ आला. मृत्यूकाळ जवळ आला, रात्रीची वेळ आहे आणि एकदम यमदूत आहे. एकदम घाबरला, यमदूत आहे आणि याला, आणि ज्या वेळेला माणसाचं प्राणोत्क्रमण होतं, तो पापी माणूस असेल तर मलमूत्र विसर्जन होतो, अशी अवस्था प्राप्त झाली आणि काय कळलं एकदम घाबरला आणि एकदम जोरात नारायण असं, नारायण असं म्हटल्यावर विष्णुदूत आला. प्राणोत्क्रमण व्हायच्याला तिला विष्णुदूत आला आणि विष्णुदूत किती माहिती 16. विष्णूचे 16 पार्षद आहे. आता नावानं 24 नावं घ्या, त्याच्यातली पहिली 8 नावं घ्या, कळलं की नाही, 12 नावं घ्या, मग पुढची 4 मी सांगतो. ओम श्री केशवाय नमः, नारायणाय नमः असं म्हणा, दामोदर पर्यंत म्हणा आणि पुढची 4 माहिती आहे, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण, ही त्याला जोडा, म्हणजे 16 पार्षद झाले. होमवर्क. हे 16 जण आले, सगळेजण एकसारखे दिसत होते, एकसारखे. कळतंय? एकसारखे कळतं असं ते केले होते ना तयार. राज्य तो मुस्लिम एका देशाचा राज्यकर्ता होता, तर एकसारखे सगळे दिसायचे, कोणाला नाव असं येत नाही. असे 16 जण आले, विष्णुदूत आले आणि ते सद्दाम हुसेन एकासारखे तयार केले होते. जसे हे 16 पार्षद होते विष्णू सारखे, शंख, चक्र, गदा, पद्म, वनमाला, कौस्तुभ वगैरे वगैरे. गाणं आता म्हणत नाही, कळत नाही, अशा प्रकारचे आहे. आणि ते यमदूतांना सांगायला लागले, तुम्ही म्हणाले तुम्हाला धर्म कळतो की नाही, तुम्ही यमधर्माचे सेवक ना, तुम्ही काय धर्म करता, तर काय हा म्हणाले पापी, यानं कुठचं पाप करायचं शिल्लक ठेवलं नाही. आणि ह्या सगळ्या नरकामध्ये अनेक गोष्ट आहे. सगळ्या पापांची निवृत्ती, ब्रह्महत्येची सुद्धा निवृत्ती होते, पण दारू पिणाऱ्यांची कधीही निवृत्ती होत नाही. असं वेदवचनच आहे. जो मद्यपी आहे ना, त्याच्या पापाला निवृत्तीच नाही, त्याला यातना आहेतच. नाहीतर युट्यूबवर घालून वाचा, हा मद्यामध्ये विषय घाला, म्हणजे शंकराचार्य ते बोलत आहे. निवृत्ती सगळ्यात महापाप आहे मद्य, म्हणून मद्य ही एक जागा कलीसाठी ठेवलेली. आणि ते मद्य ही गोष्ट अशी आहे की ती बाकीची पाप करायला प्रवृत्त करते. म्हणून ही सुरा असा हा सुरा, करीत असे सुरा सुरांचा चुरा, परवा म्हटलं. आणि हे सगळे विष्णुदूतांनी त्यांना धर्म म्हणजे काय तुम्हाला कळतो का, त्यांनी सांगितलं असं 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 सगळं सांगितलं. पण म्हणाले तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, अंतेमध्ये ही साधती. आम्हाला आमच्या म्हणाले मालकांनी सांगितलेलं आहे, लक्ष्मीनारायण आहे, यानं शेवटी म्हणाले मरताना नारायणाचं नाव घेतलंय, त्याला आम्ही नेणार. त्यांच्यामध्ये युद्धाचा प्रसंग निर्माण झाला नाही, झालं तर मग काही म्हणावं लागलं, युद्ध झालं नाही त्याच्यामध्ये. आणि ते यमदूत होते, ते निघून गेले आणि त्याने यमधर्माला प्रश्न केला. ते म्हणाले एखादे माणूस गेल्यानंतर त्याला शिक्षा देणारे अधिकारी किती जण आहे, तुम्ही आज आणि कोण आहे म्हणाले हे काम करणार, तुमच्या हाताला येतं नाही सगळं, अंडर युअर ज्युरिडिक्शन येतो ना, मग तुम्ही काय म्हणाले चालले तिथे दुसरे त्या लोकांनी आम्हाला वाढवलं. ते म्हणाले मी ते काम करतो, पण माझा बॉस आहे ना तो त्यांचा बॉस आहे. माझ्यावर ज्या लक्ष्मीनारायणाची सत्ता चालू, त्या लक्ष्मीनारायणाचं ते पाठ आहे, त्यामुळे त्यांच्या बरोबर आहे. आणि असं झालं, आणि हे खरं झालंच नव्हतं, यातलं काहीच काय घडलं नव्हतं, हे स्वप्न होतं. म्हणजे स्वप्नातच सगळं दिसलं, यमदूत आले वगैरे, हा जागा आला आणि ह्याला घाम आला. आता इतके बाहेर टेम्परेचर बरंच होता, हा कळलं की नाही. आणि ह्यानं आज एसी लावला, आता बाहेर किती टेम्परेचर असतं, ह्यानं एसी लावला होता आणि ह्याला घाम कसा आला येतो, कारण स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला भीती वाटते तर घाम येतो. आणि त्याच्या म्हणून स्वप्न सुद्धा एक अवस्था आहे, तो मृत्यू नाही. किती सूक्ष्म विचार केलेला आहे. आणि त्याला उपरती झाली, तो म्हणाले किती पापं केली, त्याला सगळे नरक असे नाचायला लागले समोर, रवरव रुरू नावाचे किडे नाचायला लागले. ते सगळी त्या शिक्षा, त्या तिथे तापवलेले होते तेल, तिथं तो अग्नी, आणि तिथे सगळे ते खाटी, हे सगळे बघून काळी झालं त्याचं. आणि त्यानं 80व्या वर्षी गृहत्याग केला आणि बद्रिकाश्रमामध्ये गेला आणि उपासना, नारायण ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम नारायण. काही नाही, येता जाता उठता बसता कार्य करिता नारायण 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 नारायण. मुक्त झाला नामानं, सगळ्या पापांची निवृत्ती झाली. असं कुठचं पाप आहे ते नामासमोर उभं राहील. नामात शक्ती वितुकी संवराया आज्ञान शक्ती तुकी अगते कराया लक्ष्मीनारायण भगवान की जय. म्हणून माझ्याकडे छान चरित्र सांगितलं. म्हणून आपण काय करायला, या कलियुगामध्ये नाम महिमा आहे. म्हणून भगवंताचं नाव जे तुम्हाला येईल ते म्हणा. मग तुम्ही हरी म्हणा, गोविंद म्हणा, दत्त म्हणा, गुरुदत्त म्हणा, घनश्याम म्हणा, मेघश्याम म्हणा, म्हणताय विठ्ठल म्हणा. जरा थोडे 10 मिनिटं कथा पुढे जाते
ते छान गात आहे. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा